नमस्कार। आज आपण कापसासारखा मऊ जाळीदार मार्केटमध्ये मिळतो तसा ढोकळा बनवणार आहोत। माझ्या मुलाला मयूरला ढोकळा हा लहानपणापासूनच खायला आवडतो, त्यामुळे खूप वर्षापासून मी ही रेसिपी बनवत आलेली आहे। त्यामुळे 100% गॅरंटीने तुमचा ढोकळा बिलकुल चुकणार नाही। ढोकळा बनवताना अनेक अडचणी येतात। काही वेळेला सुरुवातीला ढोकळा फुगतो आणि नंतर बसतो, जाळी सुटत नाही, कोरडा पडतो, घशात अडकतो, तसंच खाताना एक प्रकारे बेसनच्या पिठाचा वास येतो। म्हणून ढोकळा बनवताना त्यामध्ये पडणाऱ्या साहित्याचं योग्य प्रमाण, करेक्ट वेळ, काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर ढोकळा बनवला तर तो अगदी मार्केटपेक्षाही भारी चवीचा लागतो। काही कमेंट्स आले की ताई ढोकळ्याची रेसिपी दाखवा। माझी मैत्रीण भारती तळपदे आणि जावई सुरेश कारंजकर यांनाही माझ्या हातचा ढोकळा खूप आवडतो, तर त्यांच्या डिमांडवरून मी ही रेसिपी बनवलेली आहे। हा ढोकळा 7-8 तास जरी राहिला तरी तो तेवढाच ताजा, ज्युसी, मऊ, लुसलुशीत, अगदी कापसासारखा राहतो। कोरडा पडत नाही, खाताना घशात अडकत नाही। हा ढोकळा आपण बिना सायट्रिक ॲसिड, बिना सोडा, बिना साखरेचा बनवणार आहोत। गोड ढोकळा खायला सर्वांनाच आवडतो, मग बिना साखर तो ढोकळा कसा करायचा? सुरुवातीलाच आपण साखर ॲड केलेली नाही, त्यामुळे डायबिटीज पेशंटही खातील। नंतर आपण साखर ॲड केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा। नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। असा माउथ वॉटरिंग ढोकळा बनवताना घरातील साहित्याचाच वापर केलेला आहे। कमीत कमी साहित्यात मऊ, जाळीदार, रसदार ढोकळा तयार केलेला आहे। रेसिपी चालू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे मी बनवलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। हे नॉर्मल बेसन पीठ आहे, फक्त बारीक बेसन पीठ घ्यायचं आणि कप असा दाबून भरायचा। त्यानंतर हे बेसन पीठ चाळून घ्यायचं। बेसन पीठ चाळून घेतल्यामुळे ढोकळा जाळीदार होतो, ही आपली पहिली टिप आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं, पाव चमचा हळद टाकायची, फार हळद टाकायची नाही, पाव चमचा हळद पुरेसे आहे। ज्या कपाने आपण पीठ घेतलं त्याच कपामध्ये अर्धा कप दही घेतलं आणि तेवढंच पाणी घ्यायचं, म्हणजे अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी असं मिळून 1 कप मिश्रण झालेलं आहे। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे, त्यामुळे दही आणि पाणी एकजीव होईल। तुम्ही त्याऐवजी ताक वापरू शकता। या प्रकारे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे। आता ज्या कपाने पीठ घेतलं त्याच कपाने आपण हे ताक मोजून घेतलं। थोडंसं ताक शिल्लक आहे, मी तसंच साईडला ठेवलं आणि आता हे मिश्रण छानपैकी फेटून घ्यायचं। असं घेतलेलं आहे, विस्करच्या सहाय्याने छानपैकी मिश्रण फेटून घ्यायचं। तुम्ही हे हाताने मिश्रण फेटू शकता। हे सर्व जिन्नस 3 ते 4 मिनिट विस्करच्या सहाय्याने फेटून घेतले, त्यामुळे ढोकळा अधिक हलका आणि जाळीदार होतो। ही आपली दुसरी टीप आहे। आता थोडंसं ताक उरलेलं होतं पहा, ते मी टाकलं, म्हणजे 1 कप दही आणि 1 कप पाणी यापासून बनलेलं ताक हे पूर्ण लागतं, म्हणजे अगदी 2-3 चमचे शिल्लक होतं, तेही मी टाकलं आणि पुन्हा व्यवस्थितपणे फेटून घेतलं। मिश्रण हलकं होईपर्यंत फेटायचं। मिश्रण जेवढं तुम्ही जास्त फेटाल तेवढा ढोकळा हलका आणि जाळीदार होतो। 3 ते 4 मिनिट मिश्रण फेटून झालेलं आहे, हवेचे बबल्स तयार झालेले आहेत। आता 10 मिनिटांसाठी मिश्रण झाकून ठेवलं। तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे पाणी न टाकताच बारीक वाटून घेतले। एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये रिंग ठेवली आणि पाणी हे उकळण्यासाठी झाकून ठेवलं। आता ढोकळा बनवण्यासाठी तुमच्याकडे असं केक टीन असेल तर केक टीनमध्ये बनवू शकता, पण आपण कुकरच्या डब्यामध्ये बनवणार आहोत। कुकरचा डबा सगळ्यांकडेच उपलब्ध असतो आणि असाही नसेल तर तुम्ही पातेल्यातही करू शकता। तर त्याला 1 चमचा तेल घेऊन तेलाचं ग्रीसिंग केलं। तेल सर्व बाजूने लावून घ्यायचं। ही तयारी आपलं पीठ तयार होतंय तोपर्यंत करून ठेवायची, म्हणजे ऐन वेळेला घाई होत नाही। आता 20 मिनिट झालेले आहेत, एअर बबल्स तयार झालेले आहेत पहा, आणि खूप फुगलेलं आहे। आता पुन्हा थोडंसं फेटून घेतलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर 3 चमचे तेल टाकलं। तेल हे साधं स्वयंपाकाचं तेल टाकायचं, शेंगदाणा तेल किंवा सूर्यफुलाचं तेल टाकू शकता। त्यानंतर 1 चमचा 2 हिरव्या मिरच्या आणि 2 हिरव्या मिरच्या आणि आलं वाटून घेतलेलं त्याचं मिश्रण 1 चमचा टाकलं। त्यानंतर पाव चमचा बेकिंग पावडर टाकली, अर्ध्या लिंबाचा रस टाकला,
यामुळे ढोकळ्याला अतिशय छान चव येते। त्यानंतर 1 इनोचं पाकिट आहे ते टाकलं। इनो नसेल तर तुम्ही 1 चमचा फ्रूट सॉल्टही टाकू शकता आणि अगदीच नसेल तर 1 चमचा सोडा टाकू शकता। आता इनो आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर हे मिश्रण एकाच दिशेने भराभर फेटून घ्यायचं। इथे वेळ वाया घालवायचा नाही, कारण बेकिंग पावडर आणि इनो हे ॲक्टिव्ह होतात। मिश्रण भराभर फेटल्यानंतर पहा किती फुगून वर आलंय, दुप्पट तिप्पट झालेलं आहे। आणि हे मिश्रण लगेचच आधीच तेलाने ग्रीसिंग केलेल्या टिनमध्ये ट्रान्सफर करायचं आणि लगेचच ते कढईमध्ये शिफ्ट करायचं। तयार मिश्रण कढईमध्ये शिफ्ट करण्याआधी पाण्याला दणदणून उकळी आलेली पाहिजे। ही अतिशय महत्त्वाची टिप आहे, नाहीतर ढोकळा फुलणार नाही किंवा फुगणार नाही आणि ढोकळ्याला जाळी सुटणार नाही। म्हणून आधीच कढई किंवा कुकर किंवा पातेलं यामध्ये पाणी टाकून झाकून पाणी उकळायला ठेवून द्यायचं। हाय फ्लेमवरती 20 मिनिटांसाठी ढोकळा शिजू द्यायचा। 20 मिनिट झालेले आहेत। आता ढोकळा चेक करून पाहायचा। टूथपिक घेतलेली आहे आणि टूथपिकमध्ये टाकले। आता थोडासा ढोकळा चिकटतोय, म्हणून मी आणखीन 5 मिनिटांसाठी स्लो गॅसवरती शिजू दिलं। 25 मिनिटांनंतर ढोकळा पहा, पुन्हा 25 मिनिट झालेले आहेत आणि टूथपिक टाकून पाहिले। आपला ढोकळा छानपैकी शिजलेला आहे। आता लगेचच कढईमधून बाहेर काढायचा नाही, तर त्या पाण्यामध्ये तसंच ठेवायचा आणि तोपर्यंत फोडणीची तयारी करून घ्यायची। म्हणजे आपला ढोकळा छानपैकी थंड होईल आणि जी जाळी सुटलेली आहे ती बसणार नाही, व्यवस्थितपणे सेट होईल। ही अतिशय महत्त्वाची टीप आहे। जर तुम्ही लगेचच काढून कट केला तर ढोकळा व्यवस्थित होणार नाही। तोपर्यंत फोडणी तयार करू। एका फोडणी पात्रामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं। त्यानंतर 1 चमचा मोहरी टाकली। मोहरी छानपैकी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकले। त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्यांचे काप करून घेतलेले ते टाकले। 10-12 कढीपत्त्याची पानं टाकली। हे सर्व जिन्नस छानपैकी तेलामध्ये भाजू दिले आणि 1 छोटा चमचा हिंग टाकला आणि 2 मोठे चमचे साखर आहे ती मी तेलामध्येच टाकली आणि त्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकलं आणि हे सर्व मिश्रण उकळू दिलं आणि पहा अशा प्रकारे आपली फोडणी तयार झालेली आहे। तोपर्यंत मिश्रणही छानपैकी गार झालेलं आहे आणि आता टूथपिक टाकून पाहिली तर टूथपिक छानपैकी निघाली। आता हे मिश्रण मी एका डिशवरती शिफ्ट केलं आणि अशा प्रकारे आपला ढोकळा छानपैकी तयार झालेला आहे। अगदी जाळीदार झालेला आहे आणि स्पॉन्जी झालेला आहे, फ्लफी झालेला आहे। कसाही दाबला तरी अगदी कापसासारखा मऊ आहे आणि पुन्हा त्याच साईजमध्ये येतोय। वरूनही त्याला बबल्स आलेले आहेत, साईडने सुद्धा जाळीदार झालेला आहे। आता चाकूने कट करून घ्यायचा आणि कापताना एकदम स्मूथली कट केला जातोय, कुठेही सुरीला चिकटत नाही किंवा कापताना कुठेही ढोकळ्याला तडा जात नाही। अगदी इझिली कापला जातोय, जसा आपण ब्रेड कट करतो त्याप्रमाणे ढोकळा कापला जातोय। आता या ढोकळ्यामध्ये आपण शुगर टाकलेली नाही, तर हा ढोकळा तुम्ही शुगर पेशंटला किंवा ज्यांना साखर खायची नाही त्यांच्यासाठी देऊ शकता। पहा किती सुंदर झालेला आहे, एकदम जाळीदार, अगदी मार्केटपेक्षाही भारी झालेले आहे। आता साईडचे पीस मी काढून घेतले ठेवलेले आहे। जे साईडला पीस आहेत ते सुद्धा तेवढेच जाळीदार झालेले आहेत आणि एकसारखे पीस मी एका डिशमध्ये काढून घेतले आणि त्यावरती तयार फोडणी आहे ती टाकली। ढोकळा जर 7-8 तासही मऊ लुसलुशीत आणि ज्युसी ठेवायचा असेल तर हे सिरप जास्त प्रमाणात टाकायचं आणि जेवढा तो ढोकळा शोषून घेईल तेवढी ही फोडणी मी टाकलेली आहे। वरून बारीक कट करून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर टाकली। माझ्याकडे ओलं खोबरं होतं, त्याचा बारीक किसणीवरती किस करून घेतला आणि तो किसही टाकला, त्यामुळे ढोकळा अतिशय चविष्ट लागतो। ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरंही तुम्ही टाकू शकता। तर रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि त्या प्रमाणात त्या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा 100% नाही 200% व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच येईल याची गॅरंटी मी देते। तर 1 कप प्रमाणामध्ये जरूर करून पहा आणि तुम्ही बनवलेला ढोकळा घरातील सर्वांना आवडला की नाही आणि तो कसा झाला हे कमेंट्स बॉक्समध्ये मला जरूर कळवा। तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारची रेसिपी खायला आवडेल हेही कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन परफेक्ट आणि टेस्टी रेसिपीमध्ये। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।